नमस्कार, मी कल्पना बाहाळकर पुणे. दशावताराची कथा मी थोडक्यात गीत स्वरूपात सादर करते आहे. दश अवताराची कथा, पहिलाच अवतार, जीवनाची सुरवात, पाणी तो मत्स्य अवतार. अवतार हा दुसरा, कुर्म म्हणजे कासव, पाणी जमीन समान, कुर्म चांदीचा नीरव. तिसरा हा अवतार आहे वराह भूचर, प्राणी आलेत जन्माला, पाण्यापेक्षा हे भुवर. झाला चौथा नरसिंह, अर्धा प्राणी अर्धा नर, प्राण्यापासून मानव, बुद्धिवंत होई खर. पाचवा हा अवतार, उंचीने छोटा ब्राह्मण, व्यापली 3 पावला, पृथ्वी नाव तेव्हा मन. सहावा अवतार आहे जो परशुराम, जंगलाची दरी कास, कुऱ्हाडदारी गराम. सातवा अवतार एकवचनी तो राम, बुद्धिवंत ज्ञानी तत्व, असा एक पत्नी राम. आठवा हा अवतार कृष्ण गुरु आणि मित्र, कलाशी कवी गीतेत, प्रेमानी युद्धाचे चित्र. नववा अवतार झाला बुद्ध सदाचारी, जनमोक्षाचे महत्व, सांगी बुद्ध अवतारी. अवतार हा 10वा, कलकी आज चालू आहे, मानवाचा जेनेटिक बदल आवृत्ती पाहे. दशावतार स्पष्टीकरण, विज्ञानासह ते आध्यात्मिक, उमगले अध्यात्म जयाला, तोची जग जिंकण्यालायक, तोची जग जिंकण्यालायक. धन्यवाद.